महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। उपाध्यक्ष पण आहेत केंद्र आखाड्याच्या। गेली अनेक वर्ष आपण या ठिकाणी काम करताय या सगळ्या प्रतिष्ठानामध्ये, आणि राजकारणामध्ये पहिल्यांदाच येतं। उत्तर महाराष्ट्रातला पहिला चेहरा तुमचा असणार आहे। काय म्हणून ही भूमिका घेतली आणि काय वाटतं तुम्हाला, काय यावं असं वाटलं आणि काय करणार? बघा, मी पहिले प्रेरणा बुद्धिस्ट संस्था बी चालवते आणि मी एक धार्मिक क्षेत्रात काम करते। एक संत म्हणून मी पब्लिकला पाहते आणि त्याच्यानंतर जे भक्तगण माझ्याकडे येतात ते काही गोष्टींनी ग्रासलेले, जर माझ्याजवळ एक चांगलं पद राहील तर मी त्यांच्या भावना सरकारपर्यंत, पालिकेपर्यंत पोहोचवून त्यांचे काम मी करून देऊ शकते। म्हणून माझी इच्छा झाली की आपण आता ही निवडणूक लढावी आणि लोकप्रतिनिधी बनून जनतेचं काम करावं। तर तुम्ही उमेदवारी बघा, मला माझ्या मतदारांवर खूप भरोसा आहे आणि पब्लिकचा कौल आहे आमच्या सोबत। कारण की जो आम्ही प्रचार केला, भागात गेलो, पब्लिकच्या ज्या भावना जाणून घेतल्या, तर पब्लिकने सांगितलंय आम्हाला की आम्ही स्त्रीला देऊन पाहिलं, पुरुषाला देऊन पाहिलं तरी आमचे कामं झाले नाही, पण एक तुम्ही किन्नर म्हणून जर आमच्यापर्यंत येत आहोत तर आम्ही बी तुमच्याकरता एक पाऊल पुढे येणार आहे। तो पब्लिकचा कौल आहे आणि 100% आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊ। मोठे काय वाटतं, विश्वास तुम्हाला? तर बघा, मी कोणाला दुश्मन मानत नाही। कोणालाही राजकीय पक्ष जरी आमच्या विरोधात राहिला तरी मी त्यांना राजकारणापुरतं हे करणार आहे, पण सगळे तर माझेच आहे, पक्ष बी माझेच आहे, माणसंही माझेच आहे। पण मला पब्लिकचा जर साथ असला तर मी 100% निवडून येणार आहे। मला कोणाशी काही घेणं देणं नाही, कोणाशी मला वाद घालायचा नाही आणि कोणावर बोलायचंही नाही। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।